मग मित्रांनो, काय म्हणताय, कसे आहात? आज आपण कोकणात आहोत. कोकणातलं वर्कशॉप आपण चालू केलेलं आहे. खूप दिवसांनी मी व्हिडिओज टाकायला चालू केलेला आहे. व्हिडिओजमध्ये बरेच काही काही व्हेरिएशन्स पण आहेत. गाड्या ज्या आहेत, जसं मी म्हटलं की मी फक्त रॉयल एनफील्ड इथे करत नाही, इथे जेटस्कीज पण करतोय. पण फॉर्च्युनेटली माझ्याकडे काही इलेक्ट्रिक व्हेकल्स पण यायला चालू झालेले आहेत. सो तुमचं मी स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती, जे मेक ऑटो क्लिनिक नावाने मी 2009मध्ये चालू केलं होतं. पण आता ते मी चेंज, म्हणजे चॅनलचं नाव तेच ठेवले, परंतु बिझनेसचं नाव आपलं कोकण रायडर्स झालेलं आहे. ऑफकोर्स मी कोकणात आलो आहे, त्यामुळं कोकणात आल्यानंतर मला असं वाटलं की इथं सगळं इथलं म्हणजे इथलं वातावरणच खूप सुंदर आहे. सो बिझनेस तर ऑफकोर्स असलाच पाहिजे, त्याच्यामुळं गाड्या ह्या रिपेअर होणं जरुरी आहे. परंतु इथलं जे रिपेअरिंग करण्याची जी सिस्टम आहे किंवा गाड्यांच्या ज्या कंडिशन आहेत, त्याच्यावरनं मला असं कळलं की इथे माझी खूप जरूरत आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भात. ऑफकोर्स माझा तो मेन लाईन नाही आहे, तरीसुद्धा मला असं वाटलं होतं की ही गाडी घ्यावी आणि एकदा तरी चेक करून बघावी. मी फर्स्ट टाईम ही गाडी रिपेअरिंगसाठी घेत आहे. इनफॅक्ट इलेक्ट्रिक व्हेकलच मी फर्स्ट टाईम माझ्या पूर्ण म्हणजे वर्कशॉपच्या एक्सपिरियन्समध्ये मी फर्स्ट टाईम घेत आहे. तर आज आपण बघणार आहोत ओलाची जी स्कूटर आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, ओलाबद्दल मी म्हणत नाही आहे किंवा कुठल्या पर्टिक्युलर ब्रँडबद्दल नाही. माझ्याकडे ओला आली आहे म्हणून मी तुम्हाला ओला सांगतोय. ई व्ही स्कूटर्समध्ये काय जे प्रॉब्लेम्स आहेत ते फार वेगळे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घ्या, कुठलंही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे असतं हे आउटडोअरसाठी बनलेलं नाही आहे आणि ते बनवूच शकत नाही. हे सगळे इक्विपमेंट्स असतात हे इनडोअरसाठी असतात. भले स्कूटर असो किंवा तुमची कुठलीही मोटर असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स असो, हे सगळं इनडोअर असतं, हे आउटडोअर नसतं. पण जेव्हा ते आउटडोअरमध्ये येतं तेव्हा त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते जेव्हा ऑटोमोटिव्ह म्हणजे ऑटोमोबिलमध्ये इंटिग्रेशन जेव्हा होतं तेव्हा त्याचे प्रॉब्लेम्स टोटली वेगळे होतात. ते सॉर्ट आऊट करण्यासाठी एकतर ऑटोमोबाईल इंजिनियर पण जवळ पाहिजे तुम्हाला. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर पण जवळ पाहिजे. परंतु इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर इंजिनियरला हे कळत नाही ऑटोमोबाईल आल्यानंतर गाडीला काय प्रॉब्लेम होतो. ह्या गाडीमध्ये तोच प्रॉब्लेम मला सापडलेला आहे. फर्स्ट टाईम जरी करत असलो तरी मला जे प्रॉब्लेम्स सापडले ते फार वियर्ड आहेत, फार वेगळे आहेत. तर आज मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे. रेकॉर्ड मी भरपूर काही काही केलं मोटर रिपेअर करत असताना. बरेचसे प्रॉब्लेम्स मला समजले. काही गोष्टी अशा आहेत की इथे डिझाईन चेंजेस होणं फार जरुरी आहे. याच्यामध्ये काय काय सायन्स आहे हे पण मला समजलं. हे थोडं लॉजिक लावलं मी. आय नो मी 100% परफेक्ट नसणार आहे, परंतु मी ट्राय केलेलं आहे. कारण जसं मी म्हटलं, मी ई व्ही सेक्शनमध्ये किंवा ई व्ही साईडला नाही आहे. मी पेट्रोल इंजिनमधलं काम करणारा मनुष्य आहे. परंतु मी ई व्ही फर्स्ट टाईम म्हटलं घेतलेली आहे. त्याचं कारण तेच आहे की मलाही शिकायचं आहे. सो आपण आज व्हिडिओ बघणार आहोत की ओलामध्ये जी माझ्याकडे जी स्कूटर आलेली आहे त्याच्या मोटरला किंवा त्याच्या व्हीलला काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. इथं मेकॅनिकल इश्यूज काय आलेले आहेत, का काही इलेक्ट्रॉनिक इश्यू, काही इलेक्ट्रिकल इश्यू आलेले आहेत. लक्षात घ्या, ई व्ही स्कूटर्समध्ये 3-4 ट्रेड्स इन्व्हॉल्व होतात. तर ह्या सगळ्या ट्रेड्सचं तुम्हाला लक्षात घेणं जरुरी आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स आहे, सॉफ्टवेअर आहे, इलेक्ट्रिकल आहे, ऑटोमोटिव्ह आहे, मेकॅनिकल आहे, इनफॅक्ट केमिकलसुद्धा आहे. सो आज आपण हा व्हिडिओ पर्टिक्युलरली टाकण्याचं कारण हेच आहे की काय प्रॉब्लेम्स येतात जेव्हा जेव्हा तुमची म्हणजे ई व्ही जेव्हा जेव्हा आउटडोअरमध्ये येते, म्हणजे इनडोअर प्रॉडक्ट्स जे आहे जेव्हा आउटडोअरमध्ये आणता तुम्ही तेव्हा काय प्रॉब्लेम्स होतात. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे बघूया. तर ही ओला S1X आपल्याकडे आलेली आहे. हब मोटर आहे याला. तर याची डिकी तुम्हाला ग्लोब बॉक्स जो आहे तो काढून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ॲलन की लागणार आहे, कारण सगळीकडे ॲलन स्क्रूज आहेत. हे डोम टाईप आहेत. थोडे ट्रिकी असतात डोम टाईप. जर रेग्युलर असेल तर चांगलं झालं असतं. एनिवेज, जसे हे रेग्युलर आहेत तसेच सगळीकडे पाहिजे, कारण डोम टाईप हे जनरली स्लिप होतात. सो टोटल तुम्हाला 8 ॲलन स्क्रूज मिळतील, ते काढायचे आहेत. आणि काढताना तुम्हाला सांभाळून काढायचं आहे, कारण खालती कनेक्टर पण लावलेला आहे लाल कलरचा, जो आता मी दाखवला तुम्हाला. तर हा कनेक्टर, हा डम टर्मिनल आहे. पॉसिबली हा स्कॅन पोर्ट असणार आहे. नंतर हा कनेक्टर पण तुम्हाला काढून घ्यायचा आहे. हा रिबूट कनेक्टर असावा असं मला वाटतं आहे. तर रिबूटिंग कनेक्टर पण तुम्हाला डिस्कनेक्ट करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, काम करताना ह्याला फ्यूज दिलेला आहे. लक्षात घ्या, काम करताना नेहमी बॅटरी हिची डिस्कनेक्ट करायची आहे. तर साईड फ्लॅप्स काढून घ्यायचे आहेत स्विंगमचे. बॅटरी टर्मिनल्स रेकॉर्ड करून ठेवायचे. कनेक्टर्स व्यवस्थित काढायचे आहेत. बॅटरी काढताना पहिले
टर्मिनल्स बॅटरीपासून डिस्कनेक्ट करा, शॉर्ट सर्किट होऊन नाही द्यायचे. ह्याच्यात काय काय वायर्स लावले त्या रेकॉर्ड करून घेतलेले आहेत आपण. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सप्लाय, व्हेकल सप्लाय, मोटर सप्लाय, MCU सप्लाय असे एकत्र लावलेले आहेत. लक्षात घ्या, बॅटरी फार क्रुशियल कॉम्पोनंट आहे. जरा जरी शॉर्ट सर्किट झालं तर काहीही अपघात होऊ शकतो. सो काम करताना व्यवस्थित करायचं आहे. नेगेटिव्ह पॉईंट्स मागं त्यांनी सप्लाय दिलेले आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्हचे पट्टी थ्रू म्हणजे ॲल्युमिनियम प्लेट थ्रू. त्यानंतर MCUला खालतून एमेटचेच हे दिलेले आहेत तुम्हाला, डोम स्क्रूज दिलेले आहेत, ते काढून घ्यायचे आहेत. MCU तुम्हाला बॅटरीतनं पहिले डिस्कनेक्ट करून घ्यायचं आहे, त्याशिवाय MCU काढायचं नाही आहे. सगळीकडे रस्ट असणार आहे, जसं मी म्हटलं कोस्टल एरिया असल्यामुळे सगळीकडे रस्ट आणि माती, लाल माती ही तर दिसणार. त्यानंतर MCUला 2 स्क्रूज आहेत, एमेटचे नाही सॉरी M6चे स्क्रूज आहेत. हे कनेक्टर 2 असतील आणि 2 मोठ्या वायरी आणि 3 मोठ्या वायरी असं आहे. 2 कनेक्टर्स म्हणजे एक टॉपला एक MCUला कनेक्टर गेला आहे आणि एक व्हेकलकडनं आलेला आहे, म्हणजे मोस्ट प्रॉब्ली VCUकडनं आलेला असणार आहे. त्यानंतर ॲक्सल नट्स काढून घ्यायचे. ॲक्सल नटला 27 नंबरचा स्पॅनर आहे. 27 नंबरचा तुम्ही रिंग स्पॅनर वापरू शकता, सॉकेट पानून वापरू शकता जसं तुम्हाला, पण ओपन एंड शक्यतो वापरू नका, कारण ओपन एंड स्लिप होण्याचे चान्सेस आहेत, कारण मोठा नट आहे. तो शक्यतो असा वापरा स्पॅनर जेणेकरून तुमचा नट वगैरे जो आहे तो खराब होणार नाही, आपल्याकडनं काही डॅमेज होणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, बॅटरी पहिले डिस्कनेक्ट करायची आहे, बॅटरी सेक्युअर करायची आहे, बॅटरीची कॅप लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता व्हील अजिबात ॲक्सेलमधनं हालत नाही, डायरेक्ट ॲक्सेल सकट हालतं आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता हा मेकॅनिकल प्रॉब्लेम असेल किंवा इलेक्ट्रिकल असू शकतो, पण इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्समधले काय प्रॉब्लेम आहे हा आतमध्ये कळेल, पण शक्यतो मला मेकॅनिकल वापरतो आहे. तर प्रायमा फेसी असं वाटतं आहे की बेअरिंगचा इश्यू असू शकतो, पण एक्झॅक्टली काय हे आपल्याला ओपन केल्यावरच कळणार. सो त्याच्यासाठी ॲक्सेल नट्स पहिले काढून घ्यायचे. दोन्ही साईडला ॲक्सेल नट आहे त्याला. ह्याचा ॲक्सेल जो असतो हा थ्रू नसतो, लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही साईडनी नट आहे. मोटरसायकलसारखा असा थ्रू जात नाही, त्याला हाफ ॲक्सेल किंवा इनर स्पेसर किंवा बेअरिंगच्या थ्रू जाणं असं नसतं. हा ॲक्सेल स्टेशनरी असतो, याच्यावरती बेअरिंग्स फिरतात. सो आउटर रेस फिरणार आहे, याच्यामध्ये इनर रेस स्टेबल आहे. त्यानंतर व्हील काढून घ्यायचे. व्हील काढताना तुम्हाला ॲडॅप्टर प्लेट्स आहेत लेफ्ट अँड राईट साईडला, या फोर्ज प्लेट्स आहेत. ह्या दिलेल्या आहेत अशा हिशोबाने की तुमचा जो ॲक्सेल तुम्ही जेव्हा टाईट करता तेव्हा स्विंगाम जो आहे तो बेंड नको व्हायला किंवा खराब नको व्हायला, म्हणून याला फोर्ज्ड ॲडॅप्टर प्लेट्स दिलेल्या आहेत. आणि याचा लोड तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली सस्पेन्शनवरती दिलेला आहे. बोल्ट्स जे आहेत ॲलन बोल्ट आहेत, खालतून काढून घ्यायचे आहेत. दोन्हीकडनं एक एक बोल्ट दिलेला आहे, तो काढून घ्यायचा आहे. ब्रेक प्लेट पण काढून घ्यायची, ब्रेक प्लेट डिस्कनेक्ट करायची आहे पहिले. साईड फ्लॅप्स तुम्ही बघू शकता मी काढून ठेवलेले आहेत. स्विंग आर्मच्या लेफ्ट अँड राईटने साईड फ्लॅप्स होते, ते पण ॲलन स्क्रूज आहेत तिथे. एक चांगली गोष्ट आहे, सगळीकडे ॲलन स्क्रूज आहेत, पण त्याच्यामधला जो फ्लॉ आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्येच सांगेन. ॲडॅप्टर प्लेट काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ब्रेक प्लेट पण डिस्कनेक्ट होती आहे. अँटी रोलमधनं ब्रेक प्लेट डिस्कनेक्ट करायची आहे. स्विंगामध्ये अँटी रोल पॉईंट दिलेला आहे, त्याच्यातनं ती ब्रेक प्लेट डिस्कनेक्ट करायची आहे. स्क्रूज ॲडॅप्टर प्लेटला लावून ठेवायचे म्हणजे हरवणार नाही. मॅक्सिमम आता मी फर्स्ट टाईम खोलतो आहे म्हणून मी जसं मी तुम्हाला म्हटलं, मी पण स्वतःच घाबरत काम केलेलं आहे, कारण मला माहिती नाही एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये काय कसं मटेरियल वापरलेलं आहे किंवा काय खोलायचं आहे, काय नाही खोलायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी फर्स्ट टाईमच केलेल्यामुळं ह्याच्यामध्ये थोडासा वेगळा मला एक अनुभव मिळालेला आहे. ब्रेक प्लेटपासून ब्रेक वायर जी आहे ती डिस्कनेक्ट करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच ती पुल आउट करायचं आहे, कारण शाफ्ट थोडासाच बाहेर आहे ब्रेक प्लेटपासून, त्यामुळे तुम्हाला होल्डिंग करताना त्यामुळे तुम्हाला ब्रेक प्लेट ही पहिले गाडीतनं काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला व्हील काढताना त्रास नाही होणार. याला स्प्रिंग आहे रॉडमध्ये, एक वॉशर आणि एक नट असणार आहे आणि एक स्टॉपर असतो. परत फिटमेंट करून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टीला नंतर अँटी सीज ग्रीस लावायचे. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलेलं आहे अँटी सीज ग्रीस किंवा डायइलेक्ट्रिक ग्रीस वगैरे, या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या आहेत. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत, जेणेकरून तुमच्या इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्सला प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे डायइलेक्ट्रिक ग्रीस इम्पॉर्टंट आहे. तर पहिले
गाडी जी आहे थोडीशी टिल्ट करायची आहे एक साईडला, कारण ही व्हील जी आहे हे लेफ्ट हँड साईडनेच निघणार आहे, कारण वायर त्याची जी एंट्री आहे ही लेफ्ट हँड साईडनी आहे हब मोटरला. शक्यतो हब मोटर्स ज्या आहेत या थोड्या प्रॉब्लेमॅटिक असतात, पण हब मोटरला सर्वात जास्त टॉर्क असतो. तुम्ही जर मिड ड्राईव्ह म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडासा टॉर्क तुम्हाला कमी मिळतो, पण मेंटेनन्सला हब मोटर जास्त प्रॉब्लेमॅटिक आहेत, कारण टायर काढताना किंवा टायर पंक्चर वगैरे झालं तर डायरेक्ट व्हीलवरती इम्पॅक्ट बसतो, त्याच्यामुळे मोटरला डायरेक्ट धक्का बसतो. सो ब्रेक प्लेट आपण काढून घेतलेली आहे. आता आपल्याला शाफ्ट व्यवस्थित मिळालेला आहे होल्ड करायला. व्हील खूप हेवी असतं, लक्षात घ्या मित्रांनो, हेवी असतं, कारण याच्यामध्ये कॉपर पण आहे, मॅग्नेट्स पण आहेत. अजून आपल्याला माहिती नाही आहे एक्झॅक्टली आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं सगळं काम मी खूपच सावकाश तरीकेने केलेलं आहे. तुम्ही बघू शकता वायर त्याला हुकअप्ड आहे, ती काय निघणार नाही तशी, ती कारण MCUला कनेक्टेड असते. सो व्हील हेवी आहे, गाडी थोडीशी तुम्हाला टिल्ट करायला लागेल, एका साईडला तिरकी करायला लागेल आणि व्हील बाहेर काढून ठेवायला लागेल. त्याच्यानंतर MCU जो आहे तो तुम्ही मगाशी मी तुम्हाला दाखवलं M6चे त्याचे स्क्रूज आहेत ते काढून घेतलेत. याला दोन कनेक्टर असणार आहेत, एक छोटा कनेक्टर एक मोठा कनेक्टर, आणि बॅटरीच्या 2 वायर आणि 3 फेज कनेक्शन, मोटरचं 3 फेज कनेक्शन. यांच्या वायरी ज्या आहेत या परफेक्ट लेंथला आहेत, याच्यामध्ये काहीही असं होणार नाही की तुम्ही चुकीचं लावले ठिकाणी चुकीच्या वायर्स लावले, त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. तरीसुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड किंवा फोटो काढून घ्यायचे आहेत, त्याच्याशिवाय पुढं काम करायचं नाही आहे. तुमची एक चूक ही बॅटरीला म्हणजे अपघात होऊ शकतो, बॅटरी डायरेक्ट शॉर्ट सर्किट होऊ शकते. सो तुम्ही बघू शकताय ग्रीन, ब्लू आणि येलो लाईन्स आहेत, ह्या 3 फेज लाईन्स आहेत, आणि ऑरेंज ज्या आहेत त्या हा कनेक्टर MCUचा आहे. ऑरेंज लाईन जी होती ती मेन बॅटरीपासून सप्लाय होता MCUला. MCU म्हणजे मोटर कंट्रोल युनिट. कनेक्टर काढून घ्यायचा आहे. MCU तुमचं डायरेक्ट बाहेर पडेल डिस्कनेक्ट केल्यानंतर. या 2 वायरी ज्या आहेत त्याच्यावरती लाल हिटश्रिंक स्लीव्ज तुम्ही बघू शकता, एक ऑरेंज आणि एक ब्लॅक आहे एंडला, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. रेड म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह जी आहे ती ब्लॅक कलरची आहे. आता मोटर डिस्कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा कनेक्टर, ह्या कनेक्टरमध्ये डिपॉझिशन आलेलं आहे. डिपॉझिशन म्हणजे काय, तर बॅटरीमुळे झालेलं इरोजन असतं, हे करोजन म्हणू शकतो. तर हे आपलं एक अस्तित्व कायम दाखवणं सगळ्याच गाड्यांमध्ये दाखवतं. ह्याचाच इफेक्ट तुमच्या कंट्रोलरमधल्या सॉकेटला पण असणार आहे, कारण हे डिपॉझिशन जे आहे हे अलॉय डिपॉझिशन आहे. सो ते पण तुम्हाला करायला लागणार आहे क्लिअर. 10 mm टी पाना किंवा स्पॅनर, शक्यतो टी पाना तुम्हाला वापरायला लागेल. या वायरिंगची लेंथ एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे येल्लोच्या जागी ग्रीन तुम्हाला लावताना बसेल, पण MCU तिथे बसणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की चुकीचे फेस चुकीच्या ठिकाणी लावले तरी ते बसणार नाही. त्याच्यामुळं लेंथ वेगळे आहेत. ग्रीन छोटी वायर आहे, मधली वायर ब्लू आहे, आणि लांबवाली जी आहे ती मोठी आहे. सो फेजेस तुमचे चुकले नाही पाहिजेत. ऑरेंज वायर यांनी 2 दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याला हिट श्रिंक क्लीव लावलेली आहे. बेसिकली इथे पण कलर कोड द्यायला पाहिजे होता, पण नाही दिलेला. जसं 3 फेजला कलर कोड दिला आहे तसंच पॉझिटिव्ह निगेटिव्हला पण वायर कोड असायला पाहिजे होता, कारण हिट श्रिंक स्लीववरती तुम्ही किती डिपेंड राहणार, ती फाटू शकते, ती खराब होऊ शकते इव्हेंच्युअली. याला फिलिपेड स्क्रूज दिलेले आहेत. हे स्क्रूज ॲक्च्युली साधे आहेत, याच्या जागी SSचे स्क्रूज असणं जरुरी आहे, कारण तुम्हाला मी जसं म्हटलं की हे इंडोर प्रॉडक्ट असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हे इंडोर झाले, आउटडोर नाही झाले. तुम्ही बघू शकता मातीचा लेअर आला आहे, याचा अर्थ हे जे स्क्रूज आहेत हे स्क्रूज कम्पॅटिबिलिटी जी आहे, वेदर कम्पॅटिबिलिटीला अजिबात व्यवस्थित नाही आहेत, अशा ठिकाणी दिलेले जिथे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आहे. तुम्ही साधे स्क्रूज साध्या ठिकाणी देऊ शकता, पण इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टला नाही देऊ शकत. इथे कॉपर किंवा ब्रास पाहिजे, अदरवाईज तुम्हाला ते नसेल जमत तर स्टेनलेस स्टीलचे स्क्रूज दिलेले जास्त चांगले, जिथं इरोजन हा प्रश्नच येत नाही. स्टेनलेस स्टीलमध्ये इरोजन किंवा करोजन होत नाही. तर इथे तुम्हाला रेग्युलर स्क्रूज दिले, त्याच्यामुळे सुद्धा शॉर्ट सर्किट होतं, आणि त्याच्यामुळे सुद्धा गरम होणे, पॉईंट्स गरम होणे, किंवा डिस्कनेक्शन येणे, किंवा पॉवर लॉस होणं, किंवा MCU खराब होणं, याला कारणं MCU खराब होण्यासाठी कारणं 100 आहेत. MCU कारण तुम्हाला मी जसं तुम्हाला म्हटलं, MCUमध्ये तुम्हाला कलेक्टरला तुम्हाला डिपॉझिशन दिसलं, हिरवं डिपॉझिशन दिसलं. इथे स्क्रूज तुम्हाला साधे स्क्रूज दिसले, MSचे स्क्रूज आहेत. या स्क्रूजला इथे व्हॅल्यू नाही. आउटडोअर प्रॉडक्टला इलेक्ट्रिकल्समध्ये फार वेगळे मटेरियल वापरायला लागतं. इथं मेटलर्जी खूप इम्पॉर्टंट आहे, जी खूप मिसिंग आहे असं मला वाटलं. हे आणि फक्त ह्या पर्टिक्युलर बाईकमध्ये म्हणजे स्कूटरमध्ये असं नाही सांगत आहे, सगळ्या EV स्कूटर्ससाठी माझं म्हणणं एकच आहे की हे मेटल जे आहे नॉट सुटेबल फॉर, म्हणजे वेदरसाठी, वातावरणाच्या हिशोबाने हे मटेरियल इथे सूट होत नाही. सगळे स्क्रूज आहेत तसे परत लावून घ्यायचे.
जसे स्क्रूज काढतो तसेच लावून घेतल्याने हरवणं हा प्रकार कमी राहणार आहे. पहिल्यांदा काढतो त्याच्यामुळे मी तेच काम करणार पहिले की लावून घेणार. माझ्या सवयीची गाडी नाही आहे, सो आहे तसे मी स्क्रूज लावून घेतलेत. सो जसं मी म्हटलं मेटलर्जी इथं इम्पॉर्टंट आहे. स्क्रूज हे कम्पॅटेबल नाही वाटत आहेत. MCU डिस्कनेक्ट करून ठेवलेला आहे. वायर्स त्याच्या काढून घेतलेत. पहिले बॅटरी डिस्कनेक्ट केली होती. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिपॉझिशन हे मेल फिमेलला म्हणजे कनेक्टरला आणि सॉकेटला दोन्ही आलेलं आहे. याचाच अर्थ इथे इश्यू काय आहे की इन फ्युचर इव्हेंच्युअली काय करणार, पॉवर लॉसेस येणार, एरर येणार, सिस्टम एरर येऊ शकते, म्हणजे काहीही होऊ शकतं. तर हे एरर येऊ नयेत म्हणून ह्याला मेंटेन करणं फार जरुरी आहे. आपल्याला ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, धरून ठेवणं जरुरी आहे की इथे डाय इलेक्ट्रिक ग्रीस लावणं जरुरी आहे. नंतर RH आणि LH मी मार्किंग करून घेतलेलं आहे मोटरवरती, हब मोटरला. RH इनफॅक्ट कुठलीही प्लेट कुठं बसणार नाही तरीसुद्धा मी मार्किंग करून घेतले. LH प्लेटला मोठं डायमीटर आहे बेअरिंगला सेंटरला, सो LH मी मार्किंग केलेलं आहे रिमवरती आणि प्लेटवरती. ही होल्डिंग प्लेट आहे बेसिकली. LH RH मी करून घेतलेले. टोटल स्क्रूज साधारण एक 9 ते 10 असावेत. सगळे आयलन स्क्रूज. इथे मात्र त्यांनी स्टेनलेस स्टील वापरलेले का तर खराब होऊ नये म्हणजे ही गोष्ट समजणं जरुरी आहे की कुठलं मेटल कुठं वापरलं पाहिजे. तर हे सगळे स्क्रूज तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. तर मी प्लेट खोललेली आहे एक साईडची. तर खोलल्यानंतर सरप्राईज म्हणजे कंप्लीट रस झालेली आहे. याचा अर्थ याच्यामध्ये पाण्याची एंट्री झाली आहे. पण पाणी कुठून येणार मित्रांनो लक्षात ठेवा. तुम्ही खूप वेळेस बघितले की कुठल्याही EV स्कूटरमध्ये आमच्या पाणी जात नाही. पाणी हे जर इनिशियल म्हणजे जेव्हा नवीन गाड्या असतात तेव्हा पाणी आतमध्ये जाणार नाही. पण लक्षात ठेवा की कुठलीही मोटर ही गरम होणार आहे. गरम झाली आहे म्हणजे ही व्हॅक्यूम्ड नाही आहे. पहिली गोष्ट गरम होणार, आतमध्ये हवा असणार आहे. ही हवा नॉर्मल फिजिक्स आहे, 10वीमध्ये पण आपण शिकलेले नॉर्मल फिजिक्स केमिस्ट्री सायन्स आहे याच्या पाठीमागं की कंडेन्सेशन हा इश्यू होणार आहे. कंडेन्सेशन इश्यू तुम्ही काढू शकत नाही. म्हणजेच काय, मोटर ही आउटडोअरला सुटेबल नाही आहे. गरम होणार ही मोटर 100%, कारण त्याच्यामध्ये पॉवर येते. तर कॉपर कॉईल गरम होत असतात. ही गरम झाल्यानंतर आतली जी हवा आहे ती गरम होणार. गरम झाल्यानंतर ती थंड पण होणार आहे. थंड झाल्यानंतर पाणी डेव्हलप होणार आणि ते सगळं आतमध्ये कायम फिरत राहणार आहे. हीट एक्सचेंज होणार नाही याच्यामध्ये. ते पाणी कायम आतमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं रस तुम्हाला आज दिसत आहे. गाडी जी आहे ही पाण्यात जरी नसली चालली तरी इथे पाणी 101% एंट्री होणार आहे. आणि हे फक्त कोस्टल नाही, ही कुठल्याही लोकेशनमध्ये होणार. तुम्ही बघू शकता रस्ट लेवल किती वाढलेली आहे. एवढी रस्ट वाढलेली याचा अर्थ पाणी आतमध्ये खूप जनरेट झालेलं आहे. हे पाणी बाहेरनं जाईल याची गॅरंटी नाही, कारण तुम्ही बघू शकता त्याला सील पण आहे प्लेटला. पण मग पाणी जाणार कसं आतमध्ये, तर हे जनरेट होतं. ह्याच्यामुळे ही मोटर जॅम झालेली आहे. आणि मॅग्नेट आणि रोटरमध्ये म्हणजे बेसिकली जो कॉईल प्लेट असते याच्यामध्ये गॅप जी आहे ही फक्त हेअरलाईन गॅप असणार आहे. स्लाईटली हॅमर करून बघायचं आहे. मी मॅन्डल वापरलेलं आहे डेलरिनचं आणि बॉल बेरिंग बेस्ड हॅमर वापरलेलं. मी डायरेक्ट मेटल हॅमर नाही वापरलेला. शाफ्ट तुटू शकतो किंवा खराब होऊ शकतो, कारण तुम्ही बघू शकता ज्याच्यावर मी ठोकतोय ती पत्रा आहे. सो शाफ्ट जो आहे हा पत्र्यावरती फिट केला आहे, त्यामुळे त्याचा ॲक्सल जो आहे तो सेंटरिंग जे आहे हे चेंज होऊ शकतं. त्याच्यामुळे वाकडा जर ॲक्सल झाला तर तुमचा व्हील बसणार नाही. ॲक्सल जर वाकडा झाला तर मॅग्नेटला हे टच होणार. आत्ता तर जॅम झाली आहे, कारण प्लेटमध्ये आणि मॅग्नेट्समध्ये हे कम्प्लिटली रस जमा झाले. त्याच्यामुळे त्यांनी ते स्वतःला धरून ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता पावडर निघते आहे रसची. आणि ही रस्ट मॅग्नेटिक असते का, म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये ही चिटकून येणार, कारण हे मेटल आहे शेवटी. बरोबर आहे, हे शेवटी मेटल आहे. सँडमध्ये मेटल असतं, जसं चिटकून बसतं तसंच हा प्रकार झालेला आहे. तर टू माय सरप्राईज तुम्ही बघू शकता की ही कम्प्लिटली जॅम झाली आहे रस्टमुळे. सो हे सगळं तुम्हाला आता काढायचं आहे. आता आपण याची बॅकप्लेट जी आहे ती काढून घेतलेली होती. एक प्लेट कशी तरी निघाली, दुसरी प्लेट तर खूप जॅम आहे. आणि ह्याचा बेरिंग आहे ही बघा, याच्यामध्ये प्ले आहे. C3 बेरिंग नाही आहे, हे नॉर्मल बॉल बेरिंग आहे 6007. याच्यामध्ये तुम्हाला 2RSच वापरायचं आहे. 6007 2RS आणि 6005 2RS हे दोन्ही बेरिंग सील्ड बेरिंग वापरायचे, जेणेकरून तुम्हाला पाणी आतमध्ये जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. पण जसं मी म्हटलं की पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून त्यांनी सील दिलेले आहे. सील काढलेले आहे, आपण गरम करून सील काढलेले, हॉट एअरगननी काढायचं आहे. बेअरिंग पण तुम्हाला हॉट एअरगननी गरम करायची प्लेट आणि मग तुम्हाला ते हॅमरिंग करायचं, म्हणजे स्लाइटली टॅपिंग करायचं, जेणेकरून बेअरिंग खालती पडेल. याच्यामध्ये ठोकायची जरूरत नाही आहे जास्त, एकदम स्लाइटली ठोकायचं, कारण ह्या प्लेट्स खूप वीक आहेत. ह्या प्लेट्स म्हणजे मोटरच्या हिशोबाने दिलेले आहेत, पण ऑटोमोबिलच्या हिशोबाने दिलेले नाही आहे. त्याचं फिटमेंट आणि टॉलरन्स खूप टाईट आहे.
हे जे बेरिंग्ज आहेत ह्या जॅम झालेल्या आहेत रस्टमुळे पण, आणि प्लेट्समध्ये बसवताना ह्या खूप टाईट फिट आहेत, स्नग फिट आहेत, ओव्हर टाईट आहेत, आणि शाफ्टवरती पण ह्या खूप ओव्हर टाईट बसतात. याचा अर्थ एकतर प्लेटमध्ये टॉलरन्स थोडा कमी ठेवायला लागेल किंवा शाफ्टवरती तरी बेरिंगचा टॉलरन्स कमी ठेवायला लागेल. म्हणजे बेरिंगसाठी शाफ्टचा टॉलरन्स कमी ठेवायचा, जेणेकरून पटकन प्लेट्स निघायला पाहिजे. दोन्हीकडे जर टाईट फिट ठेवलं तर काढणं खूप त्रास होतो, आणि त्यात तर जॅम झालं तर मग ते निघूच शकत नाही. तुम्ही बघालच पुढं काय प्रॉब्लेम झालेला आहे. मी आता एकदम स्लाइटली ठोकतो आहे आणि त्याच्यातनं बेरिंग काढायला बघतो आहे. गरम करायचं व्यवस्थित, आणि हॉट एअरगन वापरा. ऑक्सी ॲसिटलीन वगैरे डायरेक्ट फ्लेम वापरू नका. सो टॅपिंग करून व्यवस्थित खालती कपडा ठेवायचा आहे, म्हणजे त्याचं फेसिंग खराब नाही व्हायला पाहिजे. आणि हॉट एअरगनच वापरा, कारण इथे मात्र सील वगैरे असतात, तो काही जळू शकतं. ह्या प्लेटचं तर मी गरम करून काढू शकलो आहे बेरिंग, पण दुसऱ्या प्लेटचं काढताना खूप त्रास झालेला, कारण प्लेटच अडकून बसलेली आहे. ती प्लेट इतकी जॅम झाली होती रस्टमुळे, कारण ते निघणं फार अवघड होतं. सो त्याच्यामध्ये डॅमेजेस झाले. ह्याच्यामध्ये डॅमेज झाले तर तुम्हाला रेक्टिफिकेशन माहिती असलं पाहिजे. जर नसेल तर तुम्ही हे काम करू नका, तुमच्या हातून काही येऊ शकतं. तुम्ही बघू शकता मी काढताना ठोकून काढायला लागले, भोग पडले लिटरली. आणि ह्या प्लेट्स खूप वीक आहेत, पातळ आहे, त्याची वॉल थिकनेस खूप कमी आहे. सो हे पण मी इथे मात्र मला जेव्हा मोटरवरती ही प्लेट होती तेव्हा मला हॉट एअरगन वापरता येत नव्हती, कारण तिथे वायरिंग होतं. त्याच्यामुळेच मला हे हॅमरिंग करून काढायला लागलं. तरी मी इथे लाकडाने हॅमर करून काढलेलं आहे, आणि तरीसुद्धा ती तुटलेली आहे. मी लिटरली बांबू वापरलेला, मेटल डायरेक्ट वापरलेलंच नाही आहे काढायला, तरीसुद्धा ही क्रॅक झाली आहे. याचा अर्थ काय की हे वीक खूप आहे. दिस इज म्हणजे हे ह्या गोष्टीसाठी बनलेलं नाही आहे, ते तुम्हाला बनवावं लागणार. कंपनीने हेच इम्पॉर्टंट लक्षात घ्यायचं आहे की इंटिग्रेशन ऑटोमोबाईलमध्ये जेव्हा होतं तेव्हा याची प्रोसेस खूप वेगळी असते. आउटडोअर प्रॉडक्ट झालेलं आहे, आउटडोअरसाठी ट्रीटमेंट्स वेगळ्या असतात. आतमध्ये कॉईल प्लेट अडकलेली आहे. सो कॉईल प्लेट अडकलेली जी काढण्यासाठी मला प्रेस मशीन वापरायला लागले. ऑलरेडी रस्टमुळे जॅम आहे आणि मॅग्नेटिक फील्डमुळे ते पकडून ठेवतं. इनर ब्रीमवरती मी रॉड्स लावलेले आहेत, म्हणजे पत्रा जो होता, म्हणजे मगाशी तुम्हाला जे म्हटलं त्याच्यावरती नाही. ह्याला स्टेटर कॉईलची जी इनर ब्रीम आहे त्याच्यावरती मी प्रेस केलेले, म्हणजे टोटल मेटलला प्रेस केले, जिथे बेंडिंग होणार नाही. माझा ॲक्सल जो आहे, ॲक्शियल पॉईंट जो आहे तो चेंज होणार नाही, हे लक्षात घेतलेलं आहे. जे ब्रेक झालेलं होतं मगाशी ते मी टिक वेल्डिंगनी, ॲल्युमिनियम टिक वेल्डिंगनी, हे नॉर्मल ऑक्सिडाइजनी गॅस वेल्डिंग नाही करायचं. व्यवस्थित सेंटरिंग करून क्लिअर केले. तुम्ही बघू शकता माती किती अडकलेली आहे. ती प्लेट बनलेली आहे, ती प्लेट रेडी झाली आहे, आणि आता ह्याला क्लीन करणं जरुरी आहे. याच्यामध्ये खूप अडकलेला जे मटेरियल आहे किंवा धूळ आहे, डस्ट आहे, तर हे बघू शकता तुम्ही किती निघतं आहे. सो एअर प्रेशरने मी काढलेलं आहे. 90% माझं एअर प्रेशरने सगळं क्लीन झालेलं आहे. ही जी गॅप आहे लक्षात घ्या, तुम्ही बघू शकता मॅग्नेटचं जे सरफेस आहे तो पण गायब झालेला आहे. याच्यावरती प्लेटिंग असतं, म्हणजे पर मॅग्नेट प्लेटिंग असतं, क्रोम प्लेटिंग, ते पण गायब झालेलं आहे. याचा अर्थ मॅग्नेट्स किती एक्सपोज झालेले आहेत बघा. त्याच्यामुळे गॅप पण कमी झालेली आहे स्टेटर आणि मॅग्नेट्समधली. त्याच्यामुळे ती मोटर जी आहे ही जॅम झाली होती, खूपच अडकलेली होती. सो कंप्लीट डस्टिंग करून घेतलेलं आहे मी, सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती उडती आहे. हे मॅग्नेटचा जो सरफेस आहे हा कम्प्लिटली गेलेला आहे. याच्यावरती स्पेशल एक कोट असतो, आणि खूप मॅग्नेट प्लेन असतात. ह्याच्यावरचं सरफेस गायब आहे. म्हणजे ही जी मोटर आहे याला मेंटेनन्स आहे. या गार्डनमध्ये लोक म्हणतात मेंटेनन्स नाही, असं नाही आहे, मेंटेनन्स आहे. तुम्ही बघू शकता शाफ्ट इरोड झाला आहे, सॉरी इरोड म्हणण्यापेक्षा करोजन झालेलं आहे. त्याच्यावर लाईन मार्क आलेले आहे, त्याचं टॉलरन्स खूप टाईट आहे, बेरिंगला पकडून ठेवते. पिटिंग झालेलं आहे जिथे सील चालते तिथे. याचा अर्थ इथे इंजिनिअरिंग फेलियर आहे, अंडरस्टँडिंग चुकलेलं आहे. सो फ्लॅप व्हीलनी आपल्याला आता क्लीन करून घ्यायचं आहे, जिथं बेरिंग बसणार आहे, जिथं सील बसणार आहे. माझ्याकडे दुसरा चॉईस नाही आहे, कारण हे लेथवरती आपण क्लिअर करू नाही शकत. सो मी फ्लॅप व्हीलनी त्याला घासून घेतले. फ्लॅप व्हील हे ॲब्रेसिव्ह व्हील असतं, जेणेकरून फक्त हे पॉलिशिंग करणं. तुम्ही बघू शकता पॉलिश करतो आहे मी, अजिबात त्याचा डायमीटर चेंज नाही करते. पिटिंग किती स्ट्रॉंग झालेलं आहे, व्यवस्थित सरफेस करून घेतलेलं आहे क्लिअर. हे दोन्ही साईडनी क्लिअर करून घ्यायचं आहे. इथे सील चालते, आणि विचार करा सीलसाठी पिटिंग म्हणजे पाणी आतमध्ये 100% जाणार. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. आता जर कॉईल नसती तर मी ह्याच्यावर क्लिनिंग केलं असतं. हे क्लिनिंग केल्यानंतरची कंडिशन आहे, पण पिटिंग नाही घालू शकत, कारण ती डेप्थ आलेली आहे, त्याला खड्डे पडलेत. आणि इथे सील चालतं, याच्यावर तर पाणी जाणार नाही का, याच्यातनं पाणी आता जाणार. म्हणून दर 6 महिन्याला ही मोटर खोलून क्लिअर करायला लागणार.
किंवा त्याला हीट एक्सचेंजर किंवा त्याला ऑइल सप्लाय, ह्याला एकच उपाय. असेच उपाय आहेत. बघू शकता तुम्ही फिटिंगमध्ये कसं झालेलं आहे ते. शाफ्ट कसा होता आधीचा. आणि फ्लॅप व्हील, हे फ्लॅप व्हील ह्यानी आपण घासून घेतलं मग अशी. तर हे सगळं क्लिअर झाल्यानंतर मग आपल्याला प्लेट जी आहे ती मॅग्नेटमध्ये म्हणजे व्हील रिममध्ये फिट करायची, जेणेकरून आपलं काम व्यवस्थित होईल. खूपच प्रॉब्लेम आहे. सो मगाची जी प्लेट आपण बनवली, मी जसं म्हटलं तुटली होती, त्याला आता मी सील पण लावून घेतले, बेरिंग्स नवीन लावलेले त्याच्यामध्ये. तर पेंट मारून टाकणार. हे फक्त एस्थेटिक लुक्स आहे, लिपस्टिक खराब दिसू नये म्हणून. सो ब्लॅक पेंट मारून टाकला त्याच्यावरती, स्प्रे पेंट मारून क्लिअर करून टाकायचं त्याला. नवीन सील्स, नवीन बेरिंग हे फिटिंग करून घ्यायचं आहे. जसं मी म्हटलं स्नग फिट आहे. एका साईडची प्लेट लवकर निघते, एका साईडची प्लेट अजिबात लवकर निघत नाही. त्याला आता काय उपाय आहे हा फार एक अवघड प्रश्न आहे, पण ठीक आहे. तुम्हाला ॲक्सेप्ट करायला लागणार तुटफूट. तिथे तुम्ही कंप्लेंट करून चालणार नाही की तुमच्या मेकॅनिककडनं काही तुटलेलं आहे, कारण त्याला इलाज नाही आहे. याच्यासाठी टूल्स डेव्हलप करणं जरुरी आहे. स्पेशल टूल्स डेव्हलप करायला लागतील, म्हणजे हे काढणं जे आहे हे सिम्पल होऊन जाईल. तर इथे सरफेस जो आहे सीलचा, याच्यासाठी तुम्हाला सिलिकॉन ग्रीस वापरायचं आहे. रबर सिलिकॉन ग्रीस हे वेगळं असतं. नॉर्मल ग्रीस लावायचं नाही आहे. रबर सिलिकॉन ग्रीस हे वेगळं असतं. हे रबर कंपॅटिबल ग्रीस असतं. ह्याच्यानी रबर जे असतं मटेरियल जे आहे हे खराब होत नाही. हे मी सीलिंगसाठी लावत नाही आहे, लक्षात घ्या. पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून मी ग्रीस लावत नाही आहे. त्याच्यासाठी सील हे आहे, हे काम करणार आहे. कितपत काम करेल हे मी सांगू शकत नाही. जसं तुम्ही मगाशी बघितलं शाफ्टला खड्डे पडलेले, त्याच्यामुळे ते कितपत काम करेल हे मी सांगू शकत नाही. पहिली गोष्ट, खड्ड्यांमुळे सील पण खराब होऊ शकतं. त्या शाफ्टचे जे खड्डे आहेत त्याच्यामुळे सील कट होऊ शकतं, किंवा डायमीटर चेंज झालं त्याच्यामुळे पाणी आतमध्ये जाऊ शकतं, कारण तो शाफ्ट ऑलरेडी डॅमेज्ड आहे. पण सील डस्ट, हे डस्ट सील म्हणतात त्याला. तर हे सील्स असणं जरुरी आहे. हे कंपनीचं ओरिजिनल सील नाही आहे. हे इंडस्ट्रीयल सील मी मुद्दाम वापरलेलं आहे, कारण याची लाईफ ही वेगळी असते. त्याच्यानंतर ही प्लेट, नवीन बेअरिंग तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ही प्लेट परत तुम्हाला कॉईलवरती लावायची आहे. दोन्ही साईडला ग्रीस लावायचं आहे. माती चेक करून घ्यायची आहे. सगळं क्लीन करून घ्यायचं आहे, सगळं फिटमेंटच्या आधी. आणि खूप सावकाश करायचे. बोटं मध्ये नाही आली पाहिजे. बोटं मध्ये आले तर कट होऊ शकतं, कारण मॅग्नेटिक फील्ड खूप स्ट्रॉंग आहे. मी एकदा ट्राय करणार आहे फ्लॅप व्हीलनी निघतं आहे का, जे डाऊट आहे, कारण तुम्ही बघू शकता याचा काही फायदा नाही आहे. म्हणजे याच्यावरती फ्लॅप व्हील पण यूज होत नाही. ते जे डॉट्स आहेत, ते पिटिंग आहे, ते आहे तसंच आहे. सो या पिटिंगला तुमच्याकडं काहीही सोल्युशन नाही आहे. पण पिटिंग होऊ नये म्हणून हब मोटरमध्ये पर्टिक्युलरली मला असं वाटतं की 100 ml ऑइल टाकून द्यायचं. सगळ्या मोटरसायकल्समध्ये तसंच असतं की इंजिन ऑइलमध्येच कॉईल्स जे असतात त्या असतात, म्हणजे त्यातच फिरत असतात मॅग्नेट वगैरे. RH कवर दुसरी LHला बसणार नाही, कारण याचं टायमिंग पण आहे. फिलिंग जे प्लग आहे, एअर फिलिंग प्लग, तिथे त्यांनी एक नॉच दिलेला आहे. LH फिटमेंट करून घ्यायचं आहे. LH लावताना खूप त्रास आहे, त्यामुळे डायरेक्ट हे बसणार नाही प्लेट. ह्याच्या स्लाईटली मी ठोकलेलं आहे. थोडासा मगाशी टॉलरन्स कमी झालेला असणार आहे, कारण मी फ्लॅप व्हीलनी घासलेलं असल्यामुळं, आणि रस्ट होती त्याच्यामुळे ते ऑलरेडी खूप जॅम होतं. सो स्लाईटली टॅपिंग करायचं आहे, अजिबात हेवी टॅपिंग नाही करायचं आहे. क्रॉस फिटमेंट करायचं आहे. समोरचे ॲलन स्क्रू लाईनमध्ये टाईटनिंग करायचं नाही आहे, नाही तर प्लेट बेंड होऊ शकते. सो क्रॉसमध्ये करा. कनेक्टरसाठी तुम्हाला कनेक्टर क्लीनर वापरायचं आहे. इलेक्ट्रिकल क्लीनरनी, कनेक्टर क्लीनरनी स्प्रे मारून ते सगळं जे डिपॉझिशन आहे ते काढून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक ग्रीसचं पेस्टिंग करायचं, जेणेकरून हे काम करताना खूप आरामात काम करा. घाई गडबडी करू नका, कारण पिन तुटली तर MCU गेला.
सो जास्त त्याच्यावरती तुम्ही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. जेवढं निघते तेवढंच आणि एअरनी कंप्रेस्ड एअरनी ते क्लीन करून टाका आणि क्लिअर करा. पण त्याच्यावरती जास्त तुम्ही काही शार्प टूल्स वापरू नका, नाही तर खराब होईल. MCU खराब झाला तर गेला. ह्याला इलेक्ट्रिकल क्लीनर, कॉन्टॅक्ट क्लीनर आहे, तो क्लीनरनी यूज करायचा आहे. मित्रांनो, दापोलीमध्ये आपलं खेड दापोली रोडला वर्कशॉप आहे, जिथे या सगळ्या गोष्टी आपण आता करायला लागलेलो आहोत. मॅक्सिमम जेवढं ट्राय करता येईल तेवढं क्लीन करायचं आहे कनेक्टर सॉकेट आणि कनेक्टर, जेणेकरून कनेक्शन जे आहे, कनेक्टिव्हिटी जी आहे ती स्ट्रॉंग राहील. कनेक्टरला डायइलेक्ट्रिक ग्रीस लावायचं. हे स्पेशल मटेरियल आहे, हे कुठलंही मटेरियल किंवा ग्रीस वापरायचं नाही आहे इथे. नाहीतर कलर सेम दिसतो आहे व्हॅसलिनसारखा म्हणून व्हॅसलिन लावायचं असं नसतं कधी. प्रत्येक ग्रीसचं एक काम आहे, प्रत्येक मटेरियलचं एक काम आहे. त्या कामाच्या हिशोबानेच ते वापरायचं आहे. हे तुम्हाला माहिती असणं खूप जरुरी आहे. सुकवायचं आहे, व्यवस्थित ड्राय झालं पाहिजे. कंप्रेस्ड एअर तुम्ही मारू शकता, जेणेकरून कनेक्टर जो आहे तो व्यवस्थित, सॉकेट जे आहे ते सगळं क्लीन होऊन जाईल. सॉकेट आपण क्लीन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सगळं डिपॉझिशन त्यातनं निघून गेलेलं आहे. सो याला डाय इलेक्ट्रिक ग्रीस लावल्याशिवाय पुढचं काम करायचं नाही आहे. हे डाय इलेक्ट्रिक ग्रीस आहे, म्हणूनच याचं काम करताना कॉस्ट पण तेवढी वाढते, कारण त्याचं मटेरियल पण आपण तसं क्वालिटीवालं वापरतो. तुम्ही बघू शकता डाय इलेक्ट्रिक ग्रीसचा लेअर लावलेला आहे आपण त्याच्यावरती कनेक्टरला. सो जेवढे कनेक्टर्स आहेत बेसिकली, ओला असो किंवा कुठली EV असो, ह्या कनेक्टर्सला डाय इलेक्ट्रिक ग्रीस असणं जरुरी आहे. SS बोल्ट असणं जरुरी आहे. हब मोटरला हीट एक्सचेंजर असणं जरुरी आहे, किंवा ऑइल टाकण्याची गरज आहे. जसं मोटरसायकल्समध्ये ह्याला टॉर्क पण इम्पॉर्टंट आहे. आपण टॉर्क मारणार आहोत व्हीलला. मोटरसायकलमध्ये जसं स्टेटर प्लेट आणि मॅग्नेट हे ऑइलमध्ये असतं, तसंच ही हब मोटर पण ऑइल सप्लाय असला पाहिजे. स्पेसिफिक टॉर्क 27 नटच्या हिशोबाने लावून घ्यायचा आहे. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की किती प्रॉब्लेम्स आहेत, का प्रॉब्लेम जनरेट झालेले आहेत. मी कोकणात आलेलो आहे म्हणून मला हे तरी कळते की इथे ऑफकोर्स सगळ्यांनाच माहिती आहे की कोस्टल साईडला सॉल्टी वेदर असल्यामुळे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. सिटीमध्ये आपण जेव्हा पुणे साईड किंवा आउट ऑफ किंवा अवे फ्रॉम दी कोस्टल, जेव्हा तुम्ही कोस्टलपासून जेव्हा लांब असता तेव्हा तिथले प्रॉब्लेम्स मित्रांनो वेगळे असणार आहेत. इथे आल्यानंतर मला हे कळलं की सॉल्टी वेदरमुळे पहिली गोष्ट काय प्रॉब्लेम येते, हा पर्टिक्युलरली या लोकेशनचा इश्यू म्हणजे कोस्टल साईडचा इश्यू. दुसरी गोष्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, जसं मी तुम्हाला आता दाखवलं, किंवा मेकॅनिकल म्हणजे ऑटोमोटिव्हमध्ये जेव्हा इंटिग्रेशन होतं आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि हे प्रॉब्लेम कसे इग्नोर झाले, कारण नो एक्सपिरियन्स. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला कधीच माहिती नसणार आहे की आउटडोअरला हे प्रॉडक्ट गेल्यानंतर होणार काय. इलेक्ट्रिकल इंजिनियरला हे कळणारच नाही की प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही ऑटोमोटिव्हमध्ये इंटिग्रेट करता तेव्हा हा प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेम्स येणार हे कोणालाच कळणार नाही. सो तुम्ही बघितलं मित्रांनो की प्रॉब्लेम्स काय जनरेट झाले. तर ह्याच्यावरचं रेक्टिफिकेशन्स जे आहे, आता मी जसं म्हटलं ही पहिल्यांदा मी खोलली होती गाडी, तर ह्याच्यावरचं रेक्टिफिकेशन पॉसिबली मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवेन. पण आत्ताचं जे सोल्युशन आहे हे रिपेअर करण्याचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर असंच मित्रांनो माझा व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याही नॉलेजमध्ये वाढ होईल आणि मी पण मोटिवेट राहीन की कायम तुमच्यासमोर नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर मी आणत राहीन. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ असेच बघत राहा.